द्वेष करावा की, परंतु ब्रिगेडी वृत्तीमुळे ज्यांची रक्तच हिरवी झालेली आहेत अशा लोकांबद्दल आम्ही काय बोलावे. उगाच काही धाकले देऊन आमच्या धर्मातील सणांविरुद्ध काहीही अभद्रपणे बोलून आमच्या संस्कृतीचं खंडन करणारी नवीन पिलावळ आजच्या समाजामध्ये जन्म घेत आहे. ब्राह्मण द्वेषामुळे ज्यांच्या डोळ्यावरती अंधार आलेला आहे अशा काही लोकांच्या समर्थनासाठी काही पुरावे मी सांगतो. खरं तर मुद्दा आहे संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा. ज्या संभाजी महाराजांना मारण्यासाठी ब्राह्मणांनी काम केलं असं काही तथाकथित इतिहासकार मंडळ म्हणतात, अशा महाराजांच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा प्रसंग सांगतो, ज्याच्यामध्ये ब्राह्मणांचं किती योगदान आहे ते तुम्हीच ठरवा. आग्र्याच्या कैदेतून निष्ठत असताना छत्रपती संभाजी महाराज व शिवाजी महाराजांना सुखरूपपणे आग्र्यातून बाहेर काढण्यासाठी 4 व्यक्तींनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली होती. त्या 4 व्यक्तींची नावे अनुक्रमाने तुम्हाला सांगतो. पहिले होते इंद्रजित सक्सेना, दुसरे कवी कलश, तिसरे त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत. यापैकी तिन्ही सुद्धा ब्राह्मण आहेत. या तिन्ही ब्राह्मणांमध्ये कवी कलश, त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत यांचा समावेश होतो. आता या तिन्ही ब्राह्मणांना संभाजी महाराज मथुरेमध्ये वास्तव्यास आहेत हे आधीच माहिती होतं. पुन्हा हिरोजी फर्जंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी ही 4 मंडळी पुन्हा आग्र्यामध्ये गेलेली होती. परंतु हिरोजी फर्जंद आणि त्यांचे सवंगडी दुसऱ्या रस्त्याने सुखरूपपणे निसटून गेलेले होते आणि ही 4 मंडळी खासे औरंगजेबाच्या हातात सापडली. त्यावेळी औरंगजेबाने या 4ही लोकांची काय अवस्था केली असेल आपण विचार करू शकता. पण त्यावेळेस संभाजी महाराज हे मथुरेमध्ये आहेत हे सांगू शकले नसते का हे 4 जण. परंतु या 4 कोणीच तोंड उघडले नाही. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपती म्हणजे संभाजी महाराजांना सुखरूप ठेवण्यासाठी तोंडातून एकही अक्षर सुद्धा काढला गेला नाही. त्यामुळे हा ब्राह्मण द्वेष कुठेतरी थांबला पाहिजे असं मला वाटतं. गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचं जर बोलत असाल तर गुढीपाडवा हा संभाजी महाराजांच्या मृत्यूआधी 300 ते 400 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जात होता. याचे काही पुरावे मी तुमच्या समोर सादर करतो आणि त्यामुळे तुम्हीच पहा आणि तुम्हीच ठरवा काय सत्य आणि काय असत्य. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद करून त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केले. 40 दिवस त्यांच्या शरीराचे वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करून त्यांच्यावरती अमानुष हाल केले. ही गोष्ट आता जगजाहीर झालेली आहे. आणि फाल्गुन अमावस्येला शेवटी त्यांच्या शरीराचे तुकडे करून त्यांचा मृतदेह कोल्हे कुत्र्यांनी खावा म्हणून झाडाझुडपात टाकून दिला आणि उरलेलं मस्तक हे भाल्याच्या टोकाला लावून ते सगळ्या वडबुद्रुक आणि तुळाबुरात फिरवलं गेलं. आणि तेव्हापासूनच गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची पद्धत प्रचलित झाली. असा हा इतिहास काही स्वयंघोषित इतिहासकार आपल्या समोर मांडून आपल्या संस्कृतीचं खंडन करताना दिसतात. गुढी न उभारता त्याऐवजी भगवी पताका उभारायची असा युक्तिवाद हे इतिहासकार करतात. मग हाच इतिहास खरा आहे का, की आपल्याला आपल्या संस्कृतीपासून तोडण्याचं हे षडयंत्र आहे हेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. मग सत्य काय आहे हे कळायलाच हवं. कुठल्याही राष्ट्राला संपवायचं असेल तर पहिल्यांदा त्यांची संस्कृती नष्ट करायला हवी आणि भारतभूमीवरती जी आक्रमणं झाली ती याच हेतूने झालेली होती. त्यामुळेच आपल्या संस्कृतीची प्रतीके असलेली आपली मंदिर पाडणं किंवा जबरदस्तीनं धर्मांतरण करणं या गोष्टींवरून बाहेरून आलेल्या आक्रमकांचा जास्त जोर होता. ही गोष्ट तुम्ही नाकारू शकतच नाही. त्याचे हजारो पुरावे मी तुमच्यासमोर सादर करू शकतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीचं खंडन करणं हाच परकीयांचा प्रथम धोरण होतं. मग गुढीपाडवा कधीपासून साजरा केला जातो हेही आपल्याला कळायला हवं. खरं तर गुढीपाडवा हा भारतीय समाजाचा प्राचीन सण आहे. त्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. धर्मवीर शंभूराजे बलिदान आणि गुढीपाडवा याच्याबद्दल समाजकंटक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत. पण काही वारकरी संप्रदायातील संतांच्या अभंगातून गुढीपाडव्याचा वेळोवेळी उल्लेख येत राहिलेला आहे. त्यांचा कालखंड जर आपण समजून घेतला तर सहजपणे आपल्याला हे कळेल की गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या आधी 300 ते 400 वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात होता.
आणि महाराष्ट्र याची दखल घेईल असं मला वाटतं. उदाहरणादाखल काही संतांचे अभंग आणि त्याचा कालखंड आपण समजून घेऊ. पहिल्यांदा संत चोखामेळा यांचा कालखंड 1270 ते 1350 हा होता. त्यांचा अभंग बघा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. या कालखंडावरून आपल्याला समजून येतं की गुढीपाडव्याचा उल्लेख कधी केलेला होता. दुसरे आहेत संत श्री ज्ञानेश्वर यांचा कालखंड इसवी सन 1275 ते 1296 आहे. यांचा अभंग जर बघितला तरी सुद्धा आपल्याला कळून येईल की गुढीपाडव्याचा उल्लेख कसा होता. अवधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी भारी, सुखाची अभावी. यावरून आपल्याला कळतं की संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या आधीच गुढीपाडव्याची पद्धत होती. तिसरे आहेत संत तुकाराम महाराज यांचा कालखंड 1608 ते 1650 आहे. पुढे पाठविले गोविंदा गोपाळा, देऊनी चपळा हाती गुढी. संत तुकाराम महाराजांच्या सुद्धा अभंगामध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख बऱ्याच वेळा आलेला दिसतो आपल्याला. या सगळ्या उदाहरणांवरून हे सहज स्पष्ट होतं की गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे आपले सण आपणच साजरे केले पाहिजेत, आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे. उगाच कोणाच्याही सांगण्यावरून आपल्या संस्कृतीची विकृती होऊ देऊ नका. एवढंच आपल्याला तळमळीचं सांगणं आहे. बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. दमदारपणे नवीन वर्षाचं स्वागत, नवीन हिंदू वर्षाचं स्वागत दिमाखात करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. नमो भारताय.